एखाद्या अबॉर्शन्स नंतर आपल्याला नेक्स्ट प्रेग्नन्सी प्लॅन्स कधी करायला लागतात, याच्याबद्दल बरेच पेशंट आपल्याला विचारतात. तर आज थोडंसं त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. आधीच्या काळात असं होतं, एक साधारण 5-10 वर्षापूर्वीपर्यंत आपण प्रेग्नन्सी लॉसेस झाल्यानंतर साधारण 6 महिने वाट बघायला सांगायचो. याचं कारण असं असायचं, की काही लोकांना असं वाटायचं, की ज्या कारणामुळे आता अबॉर्शन झालंय, त्यानेच परत लगेच अबॉर्शन होऊ शकेल, म्हणून शक्यतो 4-6 महिने अव्हॉइड करा. पण आता हे असं राहिलेलं नाहीये. आता सायन्समध्ये असं प्रूव्ह झालेलं आहे, की पहिले 1.5 महिना किंवा 2 महिने झाले, की इमिडिएटली साधारणपणे नेक्स्ट 2 पिरियड्स नंतर इमिडिएटली आपण प्रेग्नन्सी प्लॅन्स चालू करू शकतो. तर याचं कारण असं दिसून आलेलं आहे, की या वेळेमध्ये रिबाउंड फर्टिलिटी इम्प्रूव्हमेंट दिसलेली आहे आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन्समध्ये. आणि दुसरं आहे, जर प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येत असतील, तर त्या आपल्याला लवकर टॅकल करता येतात. आणि हे जो 1.5-2 महिन्याचा पिरियड जो आहे, तो आपल्याला कशासाठी वापरायला लागतो? तर हा 2 महिन्याचा पिरियड हा पेशंटला बेसिकली इमोशनली स्टेबल व्हायला वापरायला लागतो. दुसरं आहे फिजिकल जे स्ट्रेंथ आहे मदरची, ती परत वापस गेन करण्यासाठी. आणि तिसरं आहे, काही जर आपल्याला काही ब्लड टेस्ट करायच्या असतील, काही किंवा सोनोग्राफीज किंवा काही स्पेशालिटी टेस्ट करायच्या असतील, हे अबॉर्शन का झालं हे पाहण्यासाठी. तर प्रेग्नन्सीमध्ये न करता आपण प्युरपेरल पिरियड झाल्यानंतर, म्हणजे साधारण 1.5 महिन्यानंतर, जे त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीचे जे डायल्युशनल इफेक्ट असतात ते कमी झाल्यानंतर जर आपण टेस्टिंग केली, तर त्याचे आपल्याला करेक्ट रिझल्ट्स मिळतात. तर साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यानंतर तुम्ही इमिडिएटली आपल्या प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करायला चालू करून द्या.